फ्रेंड्स, आज आपण गोल्डन बॉय नीरज चोप्रा इयत्ता 7वीचा हा पाठ आहे. या पाठात नीरज चोप्रा हे एक भालाफेक खेळाडू आहे. नीरज चोप्रा हे प्रसिद्ध, आपल्याला माहीत आहे की नीरज चोप्रा हे गोल्डन बॉय म्हणून ओळखले जातात. जीवनात ध्येय गाठण्यासाठी जिद्द व एकाग्रता आवश्यक आहे. प्रयत्नांनी शर्त केल्यास जीवनात उच्च ध्येय प्राप्त होते. भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने जिद्द व एकाग्रतेच्या बळावर जागतिक पातळीवर भारताला मान मिळवून दिला. नीरज चोप्रा यांनी भारताला प्रथम स्थान मिळवून दिले. त्यांच्या खेळामुळे ते भारतीय खेळाडू म्हणून ओळखले जातात. 7 ऑगस्ट 2021 ची नेहमीची संध्याकाळ. 2021 7 ऑगस्टमधली नेहमीची म्हणजे कायमची संध्याकाळ. चहाचा कप हातात घेऊन भारतीय जगात घडणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवत असतानाच टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याने चमकदार कामगिरी केली. लेखक स्वतःचा अनुभव सांगताय. 7 ऑगस्ट 2021 रोजी नेहमीची संध्याकाळ होती. लेखकांच्या हातात चहाचा कप होता आणि त्यांच्या हातात वर्तमानपत्र होतं. त्यांचं ते बातम्यांवर लक्ष ठेवत असत. ते बातम्या वाचत असताना त्यांनी वाचले की टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याने चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून त्याने भारताच्या शिरपेच अभिमानाचा आणखी एक तुरा रोवला. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भालाफेक हा खेळमध्ये नीरज चोप्राने प्रथम क्रमांक मिळवून भारतात आणखी परत अभिमानाचा एक तुरा रोवला. म्हणजे त्यांचं नाव कोरलं गेलं. या विक्रमामुळे इतिहासाच्या पानावर त्यांचे नाव कायम लिहिले गेले. नीरजने अंतिम सामन्यात 6 फेऱ्यांपैकी पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये 87.58 च्या सर्वोत्तम अंतराचा विक्रम केला आहे, जो पुढील 4 फेऱ्यांमध्ये कोणताही खेळाडू तोडू शकला नाही. नीरजने प्रथम क्रमांकावरील सुवर्ण पदक पटकावले. नीरज चोप्रा हे भालाफेकमध्ये पट्टाईत होते. त्यांचं 2 फेऱ्यामध्ये त्यांनी 87.58 च्या सर्वोत्तम अंतराचा विक्रम केला. हे बघा, नीरज चोप्रा भाला फेकताय. हे भारतीय खेळाडू आणि भारताच्या खेळामध्ये मोगलाचं नाव कमवलं आहे. 2016 नीरज चोप्राने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. 2018 गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने भाला फेकून दुसऱ्यांदा सुवर्ण पदक मिळवले. गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने भाला फेकून दुसऱ्यांदा सुवर्ण पदक मिळवले. याच वर्षी नीरज चोप्राने जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत 88.6 मीटर भाला फेकला व सुवर्ण पदक जिंकून भारताचा गौरव केला. 2024 पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजने रजत पदक पटकावले. बघा, नीरज चोप्राने प्रथम टोकियो ऑलिम्पिकमध्ये, नंतर दक्षिण आशियामध्ये क्रीडा स्पर्धेत त्यांनी दुसरे सुवर्ण पदक मिळवले. नंतर गोल्डन कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांनी 3रे सुवर्ण पदक मिळवले.
अशाप्रमाणे त्यांचा भारतात गौरव झाला. त्यांनी सुवर्णपदक मिळवले. 2024मध्ये पॅरिस झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजने रजत पदक मिळवले. 2024मध्ये त्यांनी रजत पदक मिळवले. 2020मध्ये प्रजासत्ताक दिन पुरस्कारामध्ये सादर केलेल्या विशिष्ट सेवा पदकाव्यतिरिक्त त्यांना 2018मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला. 2020मध्येही त्यांना प्रजासत्ताकाच्या दिवशी पुरस्कारामध्ये पदकाव्यतिरिक्त त्याला 2018मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला. ट्रॅक आणि फील्डमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणं एकमेव भारतीय म्हणजे नीरज होय. ट्रॅक आणि फील्डमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणं म्हणजे नीरज चोप्राच हे होय. त्यांनी चांगल्या प्रकारे आपली कामगिरी केली. 4 सुवर्णपदक मिळवले. नीरज जो अभिनव बिंद्राच्या नंतर दुसऱ्या स्थानावर आला होता. नीरज चोप्रा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय भालाफेकपटू आहे.